श्री गुरुचरित्र अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. विनवी शिष्य नामांकित सिद्धासी असे पुसत सांगा स्वामी वृत्तांत गुरुचरित्र विस्तारुणी. शिष्य समस्त गेले यात्रेसी राहिले कोण गुरुपाशी. पुढे कथा वर्तली केसी विस्तारावे दातारा. गुरुचरित्र कामधेनू सांगेन तुझे विस्तारुन. श्री गुरु राहिले गोप्य होऊन वैजेश्वर सन्निधेसी. समस्त शिष्य तीर्थेसी स्वामी निरोपे गेले परियेसी. होतो आपण गुरुपाशी सेवा करीत अनुक्रमे. संवत्सर एकतया स्थानी होते गोप्य श्री गुरुमुनी. अंबा आरोग्य भवानी स्थान बर्वे मनोहर. असता तेथे वर्तमानी आला ब्राह्मण एक मुनी. श्री गुरु ते देखोणी नमन करी भक्ते भावे. माथा ठेवणी चरणांवरती स्तोत्र करी नानापरी. स्वामी माते तारी तारी अज्ञान सागरी बुडालो. गुरुची सेवा बहुत दिवस केली नाही सायास. याची कारणे मानस स्थिर नव्हे स्वामिया. ऐसे पुसता श्री गुरुमूर्ती मुनी डोळा अश्रू येती. दुःखे दाटला अमिती एके स्वामी गुरुराया. एकोणी मुनीचे वचन श्री गुरु पुस्ती हासून. जहालासी तू केवी मुनी गुरु विने सांग मज. ऐसे म्हणते श्री गुरुमूर्ती मुनीच्या डोळा अश्रुपाती. दुःख दाटले अपरिमिती एक स्वामी गुरुराया. गुरु होता आपणासी एक अति निष्ठुर त्याचे वाक्य. माते गांजिले अनेक अकृत्य सेवा सांगे मज. न सांगे वेदशास्त्र आपण तर्क भाष्यादी व्याकरण. म्हणे तुझे अंतकरण स्थिर नव्हे अद्यापि. येणे परिभौत दिवशी होतो तया गुरुपाशी. बोले माते निष्ठुरेसी कोपोनी आलो तयावरी. एकोणी तयाचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन. म्हणती एक ब्राह्मणा आत्मघातकी तुची होसी. न विचारिसे आपले गुण तू ते कैचे होय ज्ञान. गुरुद्रोही तुझी जाण अल्पबुद्धी परियेसा. आपले गुरुचे गुणदोष सदा उच्चार करिसी हर्षे. ज्ञान कैचे होय मानस स्थिर होय केवी जाता. जवळी असता निधानू का हिंडावे रानू रानू. गुरु असता कामधेनू वंचुनी आला आम्हा जवळी. संतुष्ट विता श्री गुरुसी अष्टसिद्धी आपले वशी. क्षण लागता परियेसी वेदशास्त्री त्यासी साध्य. एकोणी श्री गुरुचे वचन माता श्री गुरुचरणी ठेवून. विनवी तसे कर जोडून करुणा वचने करुणिया. अज्ञान माया वेष्टोन नेने गुरु कैसा कवन. सांगा स्वामी प्रकाशोन ज्ञान होय कवनासी. करुणा वचन एकोणी श्री गुरुनाथ संतोषणी. सांगताती विस्तारोणी गुरुसेवा विधानू. श्री गुरु म्हणती एक मुनी गुरु म्हणजे जनकजनी. उपदेश करता आहे कोणी तोची जाण परमगुरु. गुरुवीरींची हरिहर जाण स्वरूप तोची नारायण. मन करुणी निर्वाण सेवा करावी भक्तीने. तदर्थी कथा एक सांगू आम्ही तत्पर एक. आदी परवी असे निक गुरुसेवा भक्तिभावे. द्वारावरती तीर्थे परियेसी विप्र एक धौम्य ऋषी. तिघे शिष्य होत त्यासी वेदाभ्यास करावया. एक अरुणी पांचाळ दुसरा वैद केवळ. तिसरा उपमन्यू बाळ सेवा करीती विद्या लागी. पूर्वी गुरुची ऐसी रीती शिष्या करवी सेवा घेती. अंतकरण त्याचे पाहती कैसे निर्वाण शिष्यांचे. पाहुणी अंतकरण असे भक्ती निर्वाण. कृपा करीती तक्षण मन कामना पुरविती. ऐसा धौम्य मुनी भला तया अरुणी पांचाळा. एके दिवशी निरोप दिला एक द्विजा एक चित्ते. शिष्यासी म्हणे धौम्य मुनी आजी तुवा जाऊनी राणी. वृत्तीसी न्यावे तडाग पाणी जववरी होय तृप्तभूमी. असे वृत्ती तडे खाली तेथे पेरिली असे साडी. तेथे नेऊनी उदक घाली शीघ्र म्हणे शिष्यासी. ऐसा गुरु निरूप होता गेला शिष्य धावता. तटाकाते असे पाहता कालवा थोर वाहत असे. जेथे उदक असे वाहत अतिदरारा गरजत. वृत्तीभूमी असे उन्नत उदक केवी चढू पाहे. म्हणे आता काय करू कोपतील माते श्री गुरु. उदक जातसे दरारू केवी बांधू म्हणत असे. आणून या शिळा दगड बांधिता झाला उदका आड. पाणी जातसे धडाड जाती पाशान वाहुनिया. प्रयत्न करी नाना परी काही केलिया न चढेवारी. म्हणे देवा श्री गुरु हरी काय करू म्हणत असे. मग मणी विचार करी गुरुचे शेतीन चढेवारी. प्राण त्यजिन निर्धारी गुरुचे वृत्ती निमित्त. निश्चय करून मानसी मणी दान श्री गुरुसी. म्हणे आता उपाय यासी योजूनी प्रयत्न करावा. उदकाचे प्रवाहात घालिता पाशान जाती वाहत. आपण आड पडो म्हणत निर्धारिले तयावेळी. दरडी हाती धरी दृढे पाय टेकी दुसरीकडे. झाला आपण उदका आड मनी श्री गुरुसी ध्यातसे. ऐसा शिष्य शिरोमणी निर्वाण मन करता क्षणी. वृत्तीकडे गेले पाणी प्रवाहाचे अर्धे देखा. ऐसा शिष्य तया स्थानी बुडाला असे प्रवाह पाणी. गुरुची वृत्ती झाली धनी उदक पूर्ण
परियेसा त्याचा गुरु धौम्य मुनी विचार करी आपले मनी. दिवस गेला असता मानी अद्यापि शिष्य नये म्हणे. ऐसे आपण विचारित गेला आपले वृत्तीत. झाले असे उदक बहुत न देखे शिष्य तयास्थानी. म्हणे शिष्या काय झाले किंवा बक्षिले व्याघ्र व्याडे. उदकानिमित्त कष्ट केले कोठे असे म्हणत असे. ऐसे म्हणी विचारित उंच स्वरे पाचारित. अरे शिष्या सगळ्या म्हणत प्रेमभावे बोलावी. येणे परी करुणा वचनी पाचारितसे धौम्य मुनी. शब्द पडे शिक्षकानी तेथोनी मग निघाला. येऊन या श्री गुरुसी नमन केले भावेसी. धौम्य मुनी महाहर्षी आलिंगोनी आश्वासिले. वर दिदला तये वेडी एक शिष्या स्तोम मोडी. तू ते विद्या आली सकडी वेदशास्त्रादी व्याकरण. ऐसे म्हणतात क्षणी झाला विद्यावंत ज्ञानी. लागत असे गुरुचरणी भक्तिभावे करुणिया. कृपानिधी धौम्य मुनी आपले आश्रमा नेहुनी. निरोप दिदला संतोषोनी विवाहादी आता करी म्हणे. निरोप घेऊनी शिष्य राणा गेला आपले स्थाना. अनेक शिष्य दोघे जाना होते तया गुरुजवळी. दुसरा शिष्य वैद्य जाना गुरुची करी शुश्रूषणा. त्याचे पावया अंतकरणा धौम्य गुरु म्हणत असे. धौम्य म्हणे शिष्यासी सांगे नेक तुझसी. तुवा जाऊनी अहर्निशी वृत्त्या मुझे रक्षिजे. रक्षुनी या वृत्तीसी आणावे धान्य घरासी. ऐसे म्हणता महाहर्षी गेला तया वृत्तीकडे. वृत्ती पिके जवरी अहोरात्र कष्ट करी. राशी होता अवसरी आला आपले गुरुपाशी. सांगता झाला श्री गुरुसी म्हणे विही भरले राशी. आता आणावे घरासी काय निरोप म्हणत असे. मग म्हणे धौम्य मुनी बारे शिष्य शिरोमणी. कष्ट केले बहुत राणी आता धान्य आणावे. म्हणून देती एक गाडा तया जंपोनी एक रेडा. गुरु म्हणे जावे पुढा शीघ्र यावे म्हणत असे. एकीकडे जुंपी रेडा आपण ओढी दुसरीकडा. येणे परी घेऊनी गाडा आला तया वृत्तीजवळी. दोन्ही खंडी साडीसी भरी शिष्या गाडी आसी. एकीकडे रेड्यासी जुंपोनी ओढी आपण देखा. रेडा चाले शीघ्रेसी आपण नये तया सरसी. मग आपुले कंठाशी बांधिता झाला जो देखा. सत्राने तया सरसी चालत आला मार्गासी. रुतला रेडा चिखलेसी आपले गडा ओढत असे. चिखली रुतला रेडा म्हणून चिंता करी बहुमनी. आपण ओढी सत्राने गडा फास पडे जैसा. सोडून या रेडियासी काढिले शिष्य गाडियासी. ओढीता आपले गळा फाशी पडून प्राण त्यजू पाही. तुके होता निर्वाणी सन्मुख पात्रा धौम्य मुनी. त्या शिष्या ते पाहुणी नैनी कृपा अधिक उपजली. सोडून या शिष्या ते आलिंगोनी करुणा भरते. वर दिदला अभिमते संपन्न होसी वेदशास्त्री. वर देता तक्षणेसी सर्व विद्या आली त्यासी. निरोप घेऊन या घरासी गेला शिष्य परियेचा. तिसरा शिष्य उपमन्यू सेवेविषयी महानिपुण. गुरुची सेवा शुश्रूषून बहु करी परियेसा. त्यासी असे बहुत आहार म्हणून विद्या नव्हे स्थिर. त्यासी विचार करीत तो गुरु याते करावा उपाय एक. त्यासी म्हणे धौम्य म्हणून तुझं सांगतो म्हणून. नित्य गुरे नेऊन या राणी रक्षण करी तृंचारे. ऐसे म्हणता गुरुमुनी नमन करी त्यांचे चरणी. गुरे नेऊन या राणी चारवित पवस. क्षुधा लागताची आपणासी शीघ्र आणिली घराशी. कोपे गुरु तयासी म्हणे शीघ्र येतोसी कारे. सूर्य जाय असता म्हणी तव वरी राखी गुरे राणी. येणे परी प्रतिदिनी वर्तावे तुवा म्हणत असे. अंगीकारोणी शिष्य राणा गुरे घेऊनी गेला राणा. क्षुधाक्रांत होऊनी जाना चिंतित असे श्री गुरुसी. चरती गुरे नदी तीरी आपण तेथे स्नान करी. तया जवळी घरे चारी अस्ति विप्राश्रम तेथे. जाऊन या तया स्थाना भिक्षा मागे परिपूर्ण. भोजन करी सावधान गोदन रक्षी येणे परी. येणे परी प्रति दिवशी रक्षुण्या आणि गुरे निशी. वर्तता ऐसे रे दिवशी पुसता झाला धौम्य मुनी. गुरु म्हणे शिष्यासी तू नित्य उपवासी. तुझा देव पुष्टीसी कवने परी होतसे. एकोणी श्री गुरुचे वचन सांगे शिष्य अपमन्य. भिक्षा करतो प्रतिदिन विप्रा घरी तेथे देखा. भोजन करुणी प्रतिदिवशी गुरे घेऊनी येतो निशी. श्री गुरु म्हणती तयासी आम्हा सांडूनी केवी बक्षी. भिक्षा मागुनी घरासी आणूनी द्यावी प्रतिदिवशी. मागुती जावे गुरांपाशी घेऊन यावे निशी काढी. गुरु निरोपे ए रे दिवशी गुरे नेऊनी राणासी. मागे भिक्षा नित्य जैसी नेऊनी दिली घरासी. घरी त्यासी भोजन कधी नव्हे परिपूर्ण. पुनरपी जाई तया स्थाना भिक्षा करुणी जेवित असे. नित्य भिक्षा दोन्ही वेळी पहिली भिक्षा देऊनी सदनी. दुसरी आपण भक्षुनी काढ ऐसा कंठित असे. येणे परी किंचित काढ वर्तता झाला मास तुड. एक दिवशी गुरु कृपाळ
पुसतसे शिष्याते. शिष्य सांगे वृत्तांत, जेणे आपुली क्षुधाक्षमत. नित्य भिक्षा मागत वेळ दोन्ही म्हणत असे. एक वेळ घरासी आणून देतो प्रतिदिवशी. भिक्षा दुसरे खेपेसी करीतो भोजन आपण. ऐसे म्हणता भौम्य मुनी तया शिष्यावरी कोपुनी. म्हणे भिक्षा वेळ दोन्ही आणून देई घरी पा. गुरु निरोप जेणे परी दोन्ही भिक्षा आणून घरी. देता झाला प्रीती करी मणी क्लेश न करीच. इतरानात असे शिष्य क्षुधाक्रांत. गोवस्थ होते सनी पित देखता झाला तयासी. सनी पिता वासुराशी शिष्टगडे संधीशी. वाया जाते भूमीशी म्हणून आपण जवळी गेला. आपण असे क्षुधाक्रांत म्हणून गेला धावत. पसरून या दोन्ही हात धरी उच्चिष्ट क्षीर देखा. ऐसे क्षीरपान करी घेऊन आपले उदर भरी. दोन्ही वेळी भिक्षा करी देतसे भाव भक्तीने. अधिक पुष्ट झाला त्याने म्हणे गुरु अवलोकून. पहा हो याचे शरीर लक्षण केसास थोड होतसे. मागोती पुसे तयासी कवने परी पुष्ट होसी. सांगे आपले वृत्तांतासी उष्टिष्ट क्षीर पान करीतो. एकोणी म्हणे शिष्यासी मतिहीन होय उच्चिष्टेसी. दोन असे बहुवशी बक्षू आजीचेनी. बक्षू नको म्हणे गुरु नित्य नाही तया आहारू. दुसऱ्या दिवशी म्हणे येरू काय करू म्हणत असे. येणे परी गुरुसहित जातो होता रानात. गळत होते क्षीर बहुत आरुईचे झाडासे. मने बर्वे असे क्षीर उच्चिष्ट नवे निर्धार. पान करू धनीवरी म्हणून तेथे बैसला. पाने तोडून कुसरी तयामध्ये क्षीर भरी. घेतो होता धनीवरी तव भरले अक्षियांत. तेने गेले नेत्र दोन्ही हिंडत असे रानोबनी. गुरे न दिसती नैनी म्हणून चिंता करीत असे. काष्ट नाही अक्षीन करीत असे चिंता गोधन. गुरे पाहू जाता राना पडिला एका आडात. पडून या आडात चिंता करीतो अत्यंत. आता गुरे गेली सत्य बोल गुरुचा आला मज. पडला शिष्य तया स्थानी दिसत दिवस गेला अस्तमानी. चिंता करी दौम्य मुनी अजून शिष्य न यायची का. म्हणून गेला रानासी देखे तेथे गोधनासी. शिष्य नाही म्हणून क्लेशी स्वरे पाचारी. पाचारिता दौम्य मुनी ध्वनी पडला शिक्षकाने. प्रत्युत्तर देता क्षणी जवळी गेला कृपाळू. एकोणी या वृत्तांत उपजे कृपा अत्यंत. अश्विनी देवा अस्तवी म्हणत निरोप दिला तैवेळी. निरोप देता तया क्षणी अश्विनी देवता ध्यानमुनी. दृष्टी आली दोन्ही नयनी आला श्रीगुरु सन्मुखेसी. येऊन श्रीगुरुसी नमन केले भक्तीसी. स्तुती केली बहुवशी शिष्योत्तमे तैवेळी. संतोषोनी दौम्य मुनी तया शिष्य आलिंगोनी. म्हणे शिष्य शिरोमणी तुष्टुलो तुझ्या भक्तीसी. प्रसन्न होणी शिष्यासी हस्तस्पर्शी मस्तकेशी. वेदशास्त्रादी दक्षिणेसी आली तया शिष्याते. म्हणे गुरु शिष्यासी जावे आपले घरासी. विवाहादी करुणी सुखेसी नांदतेसे म्हणतसे. होईल तुझी बहुकीर्ती शिष्य होतील तुझंती. तंत नाम विख्याती शिष्य तुझा परियेसा. तोची तुझ्या दक्षिणेसी आणील कुंडले परियेसी. जिंकोनी या शेषासी कीर्तिवंत होईल. जन्मे जय राजासी तोची करील उपदेशी. मारविल समस्त सर्पांशी याग करून या परियेसा. तोची उत्तंक जाऊनी पुढे केला सर्पयज्ञ. जन्मे जया ते प्रेरून समस्त सर्प मारविले. ख्याती झाली त्रिभुवनात तक्षकानीला इंद्रासहित. गुरुकृपेचे सामर्थ्य ऐसे असे परियेसा. ऐसे तू जाणूनी मानसी ऋता हिंडसी अविद्येसी. जावे आपले गुरुपाशी तोची तुझ तारील सत्य. त्याचे मन संतुष्ट तुष्टविता तुझ मंत्र साध्य तत्वता. मन करुणी सुनिश्चिता त्वरित जाई म्हणतसे. ऐसा श्री गुरु निरोप घेता प्रजाला अतिनाता. चरणांवरी ठेवणी माता विनवीत असे तयावेळी. गुरुद्रोही आपण सत्य अपराध घडले मज बहुत. गुरुचे दुखविले चित्त आता केवी संतुष्ट व्हावे. अंतकरण भिन्न होता प्रयास असे ऐक्य करिता. ऐसे माझा मनपतित काय उपयोग जाणूनी. ऐसे शरीर माझे द्रोही काय उपयोग वाचून पाही. जीवित्वाची वासना नाही प्राण त्याजिना गुरुप्रती. ऐसे परिश्री गुरुसी विनवितो ब्राह्मण हर्षी. नमुने निघे वैराग्यासी निश्चय केला प्राण त्यजू. अनुतप्त झाला तो ब्राह्मण निर्मळ झाले अंतकरण. अग्नी लागला तैसे तृण भस्म होय तक्षणी. निर्वाण रूपे तो द्विजवर निघाला त्याजू कलेवर. ओळख होणी या जगद्गुरु पाचारिती तयवेळी. लवणे ब्राह्मणासी निरोप देती कृपेसी. न करी चिंता तू मानसी गेले तुझे दुरिदोष. वैराग्य उपजले तुझ्या मनी कृत्य गेली जळोनी. एकचित्ते करुणी म्हणी स्मरे आपले गुरुचरण.
तये वेळी श्रीगुरुसी नमन केले चरणासी, जगद्गुरु त्याची होसी त्रिमूर्तीचा अवतार. निर्वाण देखोनी अंतकरण, प्रसन्न झाला श्रीगुरु आपण. मस्तकी ठेविती कर दक्षिण, तया ब्राह्मणासी परियेसा. वेदशास्त्रादी तात्काळी, मंत्रशास्त्रे आली सकळी. प्रसन्न झाला चंद्रमोळी, काय सांगू दैव त्या द्विजाचे. आनंद झाला ब्राह्मणासी, श्रीगुरु निरोपिती तयासी. आमचे वाक्य तू परियेसी, जाय त्वरित आपुले गुरुपाशी. जाऊन या गुरुपाशी, नमन करी भावेशी. संतोषी होईल भरवसी, तोची आपण सत्यमानी. ऐसे परी श्री गुरुमूर्ती, तया ब्राह्मणा संभाषिती. निरोप घेऊन या त्वरिती, गेला आपल्या गुरुपाशी. निरोप घेऊन ब्राह्मणासी, श्रीगुरु निघाले परियेसी. बिल्लवडी ग्रामासी, आले भुवनेश्वरी सन्निध. कृष्णापशी तटा केसी, औदुंबर वृक्ष परियेसी. श्रीगुरु राहिले गुप्तेसी, एकचित्ते परियेसा. इति श्री गुरुचरित सारामृत परम कथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे शुश्रूषण महात्म्य वर्णनम नाम षोडशोऽध्याय. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 17. श्री गणेशाय नमः. सिद्धमणी नामकरणी, गुरुभक्त शिखामणी. तुझी भक्ती गुरुचरणी, लीन झाली निर्धारी. कृष्णावेणी तटाकेसी, भुवनेश्वरी पश्चिमेसी. औदंबर वृक्षेसी, राहिले श्रीगुरु परियेसा. गोप्य रूप वस्ती रूप, ठाव असे अगोचरू. अनुष्ठान धुरंधरू, चातुर्मास येणे परी. सिद्धस्थान असे गहन, भुवनेश्वरी सन्निधान. विशेष श्रीगुरु राहिले म्हणून, उत्कृष्ट झाले महिमान. करवीर क्षेत्र नगरात, ब्राह्मण एक वेदरत. शास्त्र पुराण विख्यात, सांगे सकळ विद्वज्जना. अग्रवेदी असे आपण, जाणे तर्क व्याकरण. आन्निक प्रमाण आचरण, कर्ममार्गी रत होता. त्यासी झाला एक सुत, मूर्ख असे उपजत. दैववश्य माता पिता मृत, असमाधान होऊन या. दिवस मास वर्धता बाळ, वर्षे 7 झाली केवळ. व्रत बंद करीती कुलाचार, तया द्विज कुमारकासी. नये स्थान संध्या त्यासी, गायत्री मंत्र परियेसी. वेद कैसा मूर्खासी, पशु समान झाला असे. तेथे सांगती अध्ययन, जाऊन आपण भिक्षू म्हणे. पावन मात्र शिकताची क्षण, सवेची विस्मृती होय त्यासी. त्या ग्रामीचे विद्वज्जन, निंदा करीती सकळ जन. प्रकुडी जन्मून, ऐसा मूर्ख उपजलासी. ज्यासी नाही सहोदर, त्यासी विद्या बंधू भ्रातर. सकळी का वंद्य होय नर, विद्या असे ऐशा गुणे. एखादे समयी विदेशासी, जाय नर विद्याभ्यासी. समस्त पूजा करीती त्यासी, विदेश होय स्वदेश. ज्यासी विद्या असे बहुत, तोची होय ज्ञानवंत. त्याचे देही देवत्व, पूजा घेई सकळांपाशी. एकोणी ब्राह्मणाचे वचन, ब्रह्मचारी करीन मन. स्वामींनी निरोपिले ज्ञान, विद्याभ्यास करावया. जन्मांतरी पूर्वी आपण, केले नाही विद्यादान. न ये विद्या याचे कारण, त्यासी काय करणे म्हणत असे. ऐसा आपण दोषी, उद्धारावे कृपेसी. जरी असेल उपाय यासी, निरोपावे दातारा. परिसोणित ब्राह्मण, सांगताती हासून. होईल पुढे तुझ जनन, तदी येईल तुझ विद्या. ऐसे नाना परी निचोत्तरेसी, बोलती द्विज लोक त्यासी. वैराग्य धरुणी मानसी, निघाला बाळ अरण्यासी. मणी झाला खेदे खिन्न, म्हणे त्यजिन आपला प्राण. समस्त करीती दूषण, काय उपयोग वाचनिया. बिल्लवडी ग्रामासी, आला ब्रह्मचारी परियेसी. अन्नोदक न घे उपवासी, पातलानिशी दैववशे. जेथे असे जगन्माता, भुवनेश्वरी विख्याता. तेथे पातला त्वरिता, करी दर्शन तैवेळी. न करी स्नान संध्या देखा, अपार करीत असे दुःखा. देवद्वारा सन्मुखा, धरणे घेतले तयावेळी. येणे परी दिवस तिनी, निर्वाण मन करुणी. अन्नोदक त्याजोनी, बैसला तो द्विजकुमार. नवे काही स्वप्न त्या लागोनी, म्हणून कोपे बहुमनी. म्हणे अंबा भवानी, काय उपेक्षिसी आम्हासी. आक्रोशोणी तैवेळी, शस्त्रे घेऊन या प्रबळी. आपुली जिव्हा तत्काळी, छेदुनी वाय देवी चरणी. जिव्हा वाहुनी अंबेसी, मागुती म्हणे परियेसी. जरी मज तू उपेक्षिसी, वाहीन शिर तुझे चरणी. ऐसे निर्वाण मानेसी, क्रमिता झाला तो निशी. स्वप्न झाले तयासी, एका समस्त श्रोतेजन. एक बाळ ब्रह्मचारी, नको आक्रोशू आम्हांवरी. असे कृष्ण पश्चिम तीरी, त्वरित जाय तैस्थानी. औदुंबराचे वृक्षातळी, असे तापसी महाबळी. अवतार पुरुष चंद्रमोळी, तुझी वांछा पुरविल. ऐसे स्वप्न तयासी, झाले अभिनव परियेसी.
जागृत होऊनी हर्षी निघाला त्वरित तेथुनी. निघाला विप्र त्वरित पोहत गेला प्रवाहात. पहिलं तटात जाऊनी त्वरित देखता झाला श्रीगुरुसी. चरणांवरी ठेवणी माता स्तोत्र झाला करिता. श्रीगुरुमूर्ती संतोषता आश्वासिती तया वेळा. संतोषोनी श्रीगुरुमूर्ती माता हस्त ठेविती. ज्ञान झाले त्वरिती जिव्हा आली तत्काळ. इति श्री गुरुचरित्र सारामृत परम कथाकल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे भिल्लवडी स्थान महिमा वर्णन मंदमती ब्राह्मण वर प्रदानम नाम सप्तदशोध्याय. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 18. श्री गणेशाय नमः. जय जयाचे सिद्धमुनी तू तारक भवानी. सुधारस आमचे श्रवणी पूर्ण केला दातारा. शिष्यवचन ऐकुणी संतोषला सिद्धमुनी. सांगत असे विस्तारुणी एका श्रोते एकचित्ते. बिल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा. पुढील चरित्र उत्तमा सांगेन एका एकचित्ते. क्वचित काळतये स्थानी श्रीगुरु होते गोपेंनी. प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परियेसा. वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत. श्रीगुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया. पुढे कृष्णा तटाकात श्री गुरुतीर्थे पावन करीत. पंचगंगा संगम ख्यात तेथे राहील द्वादशाब्दे. कुरपुर राम गहन कुरुक्षेत्र त्याची जाण. पंचगंगा कृष्ण संगम अत्युत्तम परियेसा. कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिक असे जाण. तीर्थे असे अगम्य म्हणून राहिले श्रीगुरु. पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर. 5 नामे आहे ती थोर सांगेन एका एकचित्ते. शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती. पंचगंगा नामे ख्याती महापातके संहारी. ऐसी प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णेची या संगा. प्रयागाहुन असे चांगा संगम स्थान मनोहर. अमरापुर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम्य. जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष जाना कल्पतरू. देव असे अमरेश्वरू तया संगमा थोरी. अमरेश्वर सन्निधानी वस्ती 64 योगिनी. शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा. अमरेश्वर लिंग बर्वे त्यासी वंदुनी स्वभावे. पूजिता नरे अमर भावे विश्वनाथ तोची गाना. प्रयागे करिता मागस्थाना जे पुण्य होय साधन. शतगुण होय तयाहुन एक स्नाने परियेसा. उत्तर दिशे असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा. शुक्लतीर्थ नाम एका ब्रह्मा हत्या पापे जाती. औदुंबर सन्निदेसी 3 तीर्थे परियेसी. एकानंतर एक अधिकेसी तीर्थे असी मनोहर. कृष्णावेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळूनी. सप्तनदी संगम सगुनी. कृष्णावेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळूनी. सप्तनदी संगम सगुनी काय सांगू महिमा त्यांची. साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबर. गोप्यहुनी अगोचरू राहिले श्रीगुरु तयास्थानी. भक्तजन तारणार्थ होणार तीर्थ असे ज्ञात. राहिले तेथे श्रीगुरुनाथ म्हणून प्रकट झाले. असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी. अमरापुर ग्रामी जाती श्रीगुरु परियेसा. तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक. त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी. सुशील असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण. कर्ममार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने. तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत. शेंगा देखते नित्य बौत त्याने उदरपूर्ती करी. एखाद्या दिवशी ब्राह्मणासी चरून मिळे परियेसी. शेंगा ते रांधोणी हर्षी दिवस क्रमी येणे परी. ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याच कृती उदरवरी. पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने. वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासी. गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने. भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करीतो षोडशी. गेवळे शेंगा बहु अशी केली होती पत्र शाखा नैवेद्य. भिक्षा करुणी ब्राह्मणासी आश्वासिती गुरुसंतोषी. गेले तुझे दरिद्री दोषी म्हणून निगती तैवेळी. तया विप्राचे गृहात जोका होता वेल उन्नत. केवळा नामे विख्यात अंगण सर्व वेष्टिले. तया वेलाचे मूळ श्री गुरुमूर्ती छेदिती तात्काळ. टाकोणी देती समूळ गेले आपण संगमासी. विप्रवणिता तये वेळी दुःख करीती पुत्र सकळी. म्हणती पाहो दैव बळी कैसा देवे केले हम्मा. आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी. आमुसा ग्रास छेदुनी कैसी टाकी तो दिल्ला भूमीवरी.
ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे स्त्रियसी तय वेळी जे जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रमौळी तया आधीन विश्वजान पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाण आपल्या आपणाची भोगणे पुढीलावरी काय बोल आपले दैव असताऊने पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले तेची भक्षणे कौनावरी बोल सांगे बोल ठेविती यतीश्वरासी आपल्या आर्जवून विचारिसे ग्रास हरितला म्हणसी अविद्या सागरी बुडोनी तो तारका आम्हासी म्हणून याला भिक्षेसी नेले आमचे दरिद्र दोषी तुझी तारीला आमचे तया वेलाचे मूळ थोर जे का होते आपले द्वारी काढू म्हणती द्विचवरी खणिता झाला तयावेळी काढिता वेल मुळासी लादला कुंभ निदानेसी आनंद झाला बहुवशी घेऊन गेला घरात म्हणती नवल काय वर्तले यतीश्वरा आम्हा प्रसन्न झाले म्हणून या वेला छेदिले निदान लादले आम्हासी नर नव्हे तो योगीश्वर होईल ऐश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला जाऊ दर्शनासी जाऊनी संगमा श्री गुरुसी पूजा करती बहुवशी वृत्तांत सांगती तयासी तही वेळी पर्ययसा श्री गुरु म्हणून तयासी तुम्ही न सांगे कौनासी प्रकट करिता आम्हासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी ऐसे परी तया द्विजासी सांगे श्री गुरु पर्ययसी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पौत्री नांदाल ऐसावर लादुनी गेली वनिता तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐशी जाण दर्शन मात्रे दैन्य हरे सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा असे बजावे तुम्ही मनुमानसी कामधेनु तुझ्या घरी इति श्री गुरुचरित्रामृत परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे अमरापुर महिमान द्विजदैन्य हरणम अष्टोध्याय श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।